मित्रांनो, आज आपण UDAS प्लसमध्ये जे टीचर मॉड्यूल आहे की नाही, त्या टीचर मॉड्यूलमध्ये आपल्या शाळेतील जेवढे शिक्षक आहेत की नाही, त्या शिक्षकांची माहिती दरवर्षी आपल्याला अपडेट करणे गरजेचे आहे। त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शिक्षकांची माहिती ओपन करून कशी अपडेट करायची याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, आपल्या कॉम्प्युटरमध्ये कोणत्याही स्वरूपाचे एक ब्राउझर ओपन करा। हे बघा, या ठिकाणी मी Google Chrome हे ॲप्लिकेशन ओपन केलं। त्याच्या ॲड्रेस बारवरती UDAS प्लस असे नाव टाका। UDAS प्लस असे नाव टाका। सर्च करा। सर्च केल्याच्या नंतर बघा, सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, ही सुरुवातीची टॅब येईल की नाही, UDAS प्लस या टॅबवरती क्लिक करा। स्टुडंट मॉड्यूल किंवा लॉग इन फॉर महाराष्ट्र या टॅबवरती क्लिक करू नका, तर UDAS प्लस यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स ही टॅब दिसेल। ही टॅबवरती क्लिक करा। या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र सिलेक्ट करा। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर गोवरती क्लिक करा। गोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, लॉग इन फॉर स्कूल डिरेक्टरी, प्रोफाइल फॉर फॅसिलिटीज आणि टीचर मॉड्यूल आणि स्टुडंट मॉड्यूल अशा टॅब दिसतील। त्यापैकी टीचर मॉड्यूल या टॅबवरती क्लिक करा। या टॅबवरती क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर नेम, पासवर्ड टाका, कॅप्स कोड टाका आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, अशा स्वरूपाचं हे पेज या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी बघा, क्लिक हेअर या ठिकाणी आपल्या शाळेचं सर्व काही UDAS कोड, कॅटेगरी सर्व काही दिसेल। टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टार्टअप या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी ब्लॉग MIS डिटेल्स आहे। तर त्या टीचिंग अँड नॉन टीचिंग ज्या आहे की नाही माहिती, त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सगळ्यात शेवटी बघा, टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन A+B याच्यामध्ये एकूण संख्या, शिक्षकांची संख्या समजा दिसत आहे 8 आणि इनकम्प्लीट 8 ही शिक्षक आहे, इनकम्प्लीट आहे। ज्यावेळेस आपण शिक्षक हे कंप्लीट कराल त्यावेळेस इनकम्प्लीटची संख्या ही 0 दिसेल। तर त्यानुसार आपण आता इनकम्प्लीट या जो रेड मार्क दिसते की त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर शाळेमध्ये जेवढे काही शिक्षक आहेत की नाही, ते सर्व शिक्षक या ठिकाणी आपल्याला दिसून येतील। हे बघा, या ठिकाणी सर्व शिक्षकांची नावे, त्यांची डिटेल्स या ठिकाणी दिसत आहे आणि स्टेटसमध्ये काय दिसत आहे बघा, इनकम्प्लीट दिसत आहे। आणि लास्ट मॉडिफाईड डेट म्हणजे शेवटची दुरुस्ती कधी केली होती, तर 20/8/2024 केली होती। तर आपण आता आज दुरुस्ती करणार आहे, तर ही आज दुरुस्ती केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आजचं डेट हे मॉडिफाईड डेट ही आजची दिसून येईल। तर त्यासाठी बघा मित्रांनो, आता ह्या शिक्षकाच्या याच्यामध्ये मला दुरुस्ती करायची, तर या ठिकाणी जनरल प्रोफाईलमध्ये सर्वप्रथम क्लिक करा। यामध्ये शिक्षकांची सर्व काही माहिती आधी दिलेली आहे। यामध्ये बघा, या दुसऱ्या पेजमध्ये पण काय बघा, मग या दुसऱ्या पेजमध्ये पण काय बघा मित्रांनो, अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आहे। यामध्ये पण कोणत्या स्वरूपाचा मला बदल करायचा नाही, त्यामुळे मी अपडेट करत आहे। अपडेट केल्यानंतर बघा, अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली। त्यानंतर आता बघा, हे नेक्स्ट करतोय। नेक्स्ट हे बघा, नेक्स्ट करण्याची गरज नाही आहे, तर बॅक टू स्टॉप लिस्ट म्हणून या शिक्षकाची माहिती भरण्यात आली बघा। आता बघा, या ठिकाणी मित्रांनो, या शिक्षकाच्या तिन्ही प्रोफाईल पूर्ण झाले, या शिक्षकाच्या तिन्ही प्रोफाईल या ठिकाणी पूर्ण झाले। तर चौथा शिक्षक आपण या ठिकाणी, या शिक्षकाची पुन्हा आपला ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स या टॅबवरती, ही टॅब राहिली, त्या टॅबवरती आपण क्लिक करत आहे। तर ही टॅबमध्ये पण आपल्याला मला कोणत्याही स्वरूपाचा बदल करायचा नसल्यामुळे मी अपडेट करत आहे। अपडेट केल्यानंतर बघा, ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स सक्सेसफुली। त्यानंतर ह्या 2 शिक्षकांची 3 शिक्षकांची माहिती पूर्ण झाली। आता चौथा शिक्षक आपण या ठिकाणी सुरुवात करूयात। त्यामध्ये पण जनरल प्रोफाईल्समध्ये जावा। याच्यामध्ये बघा, जनरल प्रोफाईल्सच्या टॅबमध्ये जाऊन गेल्यानंतर मला याच्यामध्ये कोणत्या स्वरूपाचा बदल करायचा नसल्यामुळे मी या ठिकाणी काय करत आहे, अपडेट करत आहे। अपडेट केल्याच्यानंतर नेक्स्टवरती जात आहे। नेक्स्टवरती गेल्याच्यानंतर पुन्हा दुसरी नंबरची टॅब ओपन होईल। त्यामध्ये सर्व काही माहिती या ठिकाणी व्यवस्थित आहे बघा, आणि पुन्हा अपडेटवरती क्लिक करणार आहे। अपडेटवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी दिस फॉर्म कॅन नॉट बी कम्प्लिटेड बिफोर कम्प्लिटेशन ऑफ अपॉइंटमेंट अँड टीचिंग फॉर्म, ही अशा स्वरूपाचं म्हणत आहे। त्यामुळे बॅक टॉप लिस्टवरती जात आहे। त्या लेफ्ट लिस्टवरती जाऊन पुन्हा आणखी नंतर काय करत आहे, अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल या टॅबवरती क्लिक करत आहे। या टॅबवरती क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल मला करायचा नाही आहे, त्यामुळे मी काय करत आहे, अपडेटवरती क्लिक करत आहे। अपडेटवरती क्लिक केल्यानंतर बघा, अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल अपडेटेड डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली, आणि त्यानंतर नेक्स्ट करणार आहे।
नेक्स्ट या ठिकाणी बटन जर आलेलं नसेल तर काय करायचं बघा मित्रांनो, पुन्हा बॅक टू स्टॉप लिस्टवरती जायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आणखीन काय करायचं आहे, त्या शिक्षकाच्या ट्रेनिंग्स अँड अदर डिटेल्स या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्या टॅबला क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा आणखीन मला कोणत्याही स्वरूपाचा बदल करायचा नाही, त्यामुळे अपडेट करत आहे. अपडेट केल्यानंतर ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली असं म्हणत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी या शाळेतील 1 2 3 4 शिक्षकांची प्रोफाईल या ठिकाणी अपडेट केलेली आहे. या पद्धतीने राहिलेले जेवढे शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांची प्रोफाईल तुम्ही अपडेट करा. शेअरवरती जाऊया. क्लिक शेअरवरती गेल्याच्यानंतर डाटा एंट्री इज करंटली ॲक्टिव्ह आणि क्लिक या ठिकाणी बघा, या ठिकाणी टोटल स्टेटसमध्ये काय दाखवत आहे बघा, इनकम्प्लिटेड, पुन्हा आणखी इनकम्प्लिटेड, टोटलमध्ये 8 दाखवत आहे, इनकम्प्लीट 8 दाखवत आहे. मग आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी इनकम्प्लिटेडला कम्प्लिटेडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी बघा या ठिकाणी पुन्हा आपण क्लिक केलं तर या ठिकाणी काय दाखवत आहे, सर्व ग्रीन दाखवत आहे. मग आता यावेळेस काय करायचं आहे, नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नेक्स्टवरती काहीच होत नाही. मग काय करायचं आहे तर या ठिकाणी बघा सुरुवातीला पुन्हा आपण होममध्ये येऊया. बघा नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड आहे का नाही, क्लिक हिअर करायचं. या टॅबला क्लिक करायचे. या टॅबला क्लिक केल्यानंतर नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड या टॅबमध्ये आपल्याला काय करायचं आहे, काही शिक्षक तुम्हाला गरजेचे आवश्यक असतील, तुम्हाला शिक्षक जर काही आवश्यक असतील तर या ठिकाणी काय करायचं आहे, त्याची संख्या टाकायची आहे आणि आता 0 टाकायचे. हे ऑलरेडी बाय डिफॉल्ट 0 आलेले आहे, त्यामुळे मी सेव्ह करत आहे. सेव्ह केल्यानंतर बघा या ठिकाणी काय आहे, टीचिंग स्टाफ डिटेल्स रिव्ह्यूड सक्सेसफुली अशा स्वरूपाचं या ठिकाणी आलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर्डमध्ये आपण काय केलेलं आहे, 0 क्लिक हिअरवर कम्प्लिटेड म्हणून केलेले आहे.